नमस्कार मित्रांनो. तर इथं मी कट दाबत होतो. तर कट दाबता दाबता माझ्या एक गोष्ट ध्यानात आली, की मी तुम्हाला सांगेल म्हणलं, पण माझ्या धावपळीमुळे राहून गेलं. तर मित्रांनो, गोष्ट अशी आहे की मला इथे सुरुवातीला एक चाय आलती आणि छोटासा टिपका होता, पण तो अक्षरशः पांगत पांगत चालला होता. मग मी आयुर्वेदिक औषध वगैरे घेतली, पण तरीसुद्धा मला काही फरक पडला नाही. शेवटी मी सोडून दिलं. पण नंतरनं मी सहज यूट्यूबला काही व्हिडिओ वगैरे सर्च करत होतो. तर एका यूट्यूबमध्ये असं सांगितलं होतं की की जर समजा चाय वगैरे लागली, तर एक सिंपल उपाय आहे की काय नाही, आपण ऊस बागायतदार वगैरे असतो किंवा आपल्या शेजारी पाजारी शेती वगैरे असते किंवा आपला जरी स्वतःचा ऊस क्षेत्र वगैरे असले, तर आपण कट वगैरे दाबतो. तर कट दाबताना हे पाहू शकता की आपल्या हाताला वगैरे असे ऊसाची पानं वगैरे कापतात. परत पाहू शकता की असं रक्त वगैरे येतं. नीट पहा. तर काय होतं, मी एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की त्यांनी सांगितलं होतं की चाय येण्याचं कारण म्हणजे काय होतं, इथलं म्हणजे ह्या साईडचं जे रक्त वगैरे असतं ते रक्तप्रवाह वगैरे होत नाही. मग रक्तप्रवाह होत नाही, मग ते तर रक्त साठून राहतं आणि साठून राहिल्यामुळे तिथे जे वेगवेगळे केस वगैरे असतात ते काय, त्या केसांची काय होती, वाढ वगैरे क्षमता किंवा नवीन केस येण्याची प्रक्रिया वगैरे थांबते. मग तिथं एक सिंपल सांगितलं होतं की काय नाही, ऊसाचं पान वगैरे असतात, म्हणजे हे पाहू शकता ऊसाची पानं वगैरे, वाळलेलं पान पाहू शकता तुम्ही, वाळलेलं पान किंवा ओलं पान. तर हे काय करायचं, हे जिथं आपल्याला समजा इथं चाय वगैरे लागली असेल, तर नुसतं असं क्रॅश पाडत जायचं. क्रॅश पाडत जायचं आणि थोडासा रक्तस्राव एकदा झाला आणि तिथलं रक्तस्राव एकदा प्रवाहित झाला, म्हणजे रक्ताची सर्कल चालू झाल्यानंतर नाही तर छरं वगैरे उमटतात बरं का. आणि जरी नाही जमलं तसं बी, तर काय नाही, आपल्याकडे ऊसाचं पान असतं, तर हे ऊसाचं पान आहे का नाही, असं चुरगळून घ्यायचं. चुरगळून घ्यायच्यानंतर काय नाही, असं फक्त करायचं. थोडासा त्रास होतो बरं का, सलतं दुखतं वगैरे, पण मित्रांनो, हा जालीम उपाय आहे आणि हाच उपाय मी केला तर पूर्ण पाहू शकता. हिथून चाय हितवर गेलती, म्हणजे पूर्ण हा भागाला पूर्ण चाय लागली होती. तर आता सध्याला कुठंही चायचा एकही टिपका राहिलेला नाही. जर आपल्या शेजारी पाजारी कुणी जरी असेल आणि जर त्यांना चाय वगैरे लागली असेल, तर सोप्पाच जालीम उपाय म्हणजे ऊसाचं पान, वाळलेलं पान असो किंवा ओलं पान असो. कारण का ह्या जखमा शेतकऱ्याला झालेल्या असतात, म्हणजे कसं कट दाबताना वगैरे ऊसाचं पान कापलं असतं किंवा समजा कट दाबले नसतील तर समजा दाऱ्या वगैरे जाताना सुद्धा भरपूर अशा प्रमाणात ऊसाची पानं वगैरे कापतात, पण कधी आपल्याला त्यापासून त्रास होत नाही. किंवा आपण ऊस बांधताना सुद्धा मोठ्या बाह्याचा शर्ट नाही घातला तरी सुद्धा खूप कापतं आणि रक्तप्रवाह वगैरे होतो, पण नाही का होत. म्हणून ऊसाचं पान हे जालीम उपाय आहे. ऊसाचं पान घ्यायचं आणि त्या जागेला नुसतं फिरवायचं, क्रॅश वगैरे उमटू द्यायच्या. फरक बघा, लय नाही पण 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. आणि हा प्रयोग मी स्वतः केलेला आहे. आयुर्वेदिक औषधं वगैरे ह्याचा काहीच फरक पडला नाही. शेवटी मला ऊसाच्या पानाचा फायदा झाला. एकदा प्रयत्न करून बघा. आपल्या आसपास कुठंही ऊस क्षेत्र असतं, नक्की तुम्हाला फायदा होईल. महागड्या थेरपी वगैरे त्यात करत बसू नका, काही फायदा होत नाही.